तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर उद्या आहे पितृपक्ष, इथं आमची तयारी चालू आहे। हे काय बनवतात ते आळूवडी। इकडे कोथिंबीर निवडून झाली आहे आणि भाज्या पण निवडून झाली आहे। आता काय राहिलंय, आता इकडे भेंडीची भाजी पण तयारी करून झाली आहे आणि कारलं पण निवडून झाले, कारलं पण कापून झाले, भेंडीची भाजी चिरून झालेली आहे आणि हे आमचं पिल्लू बसलंय सगळ्यांवर नजर ठेवायला। आणि इकडं थोडंसं आपलं मसाले भात म्हणजे काय म्हणतात राजमा चावल तयार करायला ठेवले। तर आपला भात पण ऑलमोस्ट झालाय, पाहू शकता तुम्ही मस्त ना। थोडासा मिरचीचा मसाला, अगं चटणी नाही पिल्लू, मिरचीचा मसाला वाटून ठेवलाय उद्या भाज्यांसाठी। म्हणजे उद्याची आपली ऑलमोस्ट तयारी म्हणजे झालेली आहे। आता काय सकाळी उठून सगळं आणि हा भोपळा आहे ना, हा पण चिरायचा राहिलाय, हा तेवढा काय सकाळी पटकन चिरून घेता येईल। तर आळूवड्या तयार झालेल्या आहेत, तर त्या पण उकडून घेऊयात, म्हणजे सकाळी आहे ना काम थोडंसं सोपं होऊन जाईल। तर पितराच्या स्वयंपाकाची सुरुवात झाली आहे सकाळी 6 वाजल्यापासून। कसं रात्री आपण पूर्वतयारी करून घेतलेली, त्याच्यामुळे आता काय जे बेसिक राहिलं तेच करायचं राहिलं होतं। मग कॅमेरामॅन पीठ मळत होता, सासूबाई शिव सगळेच मदतीला होते, त्यामुळे पटापटा सगळं काम होत होतं। मग काय केलं, पटापटा कामाला सुरुवात केली। तेल तापत ठेवलं, ते गुलगुल असतं ना ते पहिलं तळून घेतलं, त्यानंतर उडदाची भजी। तर म्हटलं तेल जास्त लागतं ना म्हणजे तळायला, तर तेच तेल नंतर भाज्यांना वापरायचे, म्हणून या आयडियाने मी पहिलं पटापटा भजी गुलगुले सगळं मस्तपैकी तळून घेतलं। आता एवढ्या स्पीडने काही काम केलेलं नाहीये, पण व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून स्पीड वाढवलाय जस्ट, कारण की एवढा स्पीड करायला काय आपण मशीन थोडीचे माणूस आहोत। मग काय केलं, पक्क म्हणजे जास्त कडक तेल तापून घेतलं आणि त्याच्यामध्ये आळूवड्या सोडून घेतल्या, त्या मस्तपैकी खरपूस होऊन तळल्या। पण काय झालं त्यानंतर मऊ व्हायच्या त्या होत्यात। सासूबाईंनी काय केलं आयडिया की त्या आपण त्या पिशवीत भरून ठेवू, म्हणजे मऊ होणार नाही असं वाटलं त्यांना, पण काही त्या मऊ झाल्याच। मग काही त्या राहिलेल्या आता तेल बाजूला काढून घेतलं, त्याच्यात मग आता राहिलेल्या भाज्या तयार करायला घेतल्या। शिवचा अभ्यास चालू होता, कॅमेरामॅन आमटीसाठी मसाला वाटत होता। तर मला इथं पितराचा पण स्वयंपाक करायचा होता, पण जस्ट पुरणपोळीचा पण पूर्ण स्वयंपाक करायचा होता, कारण की नवीन लग्न झालं की त्या पहिल्या वर्षी पुरणपोळी करावी लागते, त्याच्यामुळे ना स्वयंपाकाची जरा जास्त गडबड होती। पण तरी पण जेवढा जमतंय तेवढा व्हिडिओ काढायचा प्रयत्न नक्की केलाय। आता ह्या भाज्यांना काय आपले मसाले वगैरे ड्राय मसाले टाकायला नाही लागत, आपली हिरवी मिरचीची पेस्ट, हळद, थोडंसं हिंग, मीठ आणि कढीपत्ता, जिरं मोहरी एवढंच टाकावं लागतं, त्याच्यामुळे काही ह्या पटापटा होतात। आणि काय एक शिट्टी करून घेतलेली सासूबाईंनी, त्याच्यामुळे पटापटा होतं। त्या बटाटे पण उकडून घेतले, त्याच्यामुळे ते पटकन चिरून घेतले। बटाटे चिरत होते तोपर्यंत काही भेंडीची भाजी तयार होत होती, तोपर्यंत म्हटलं बटाटे आपले कापून होतील। तर भेंडीची भाजी मस्तपैकी तयार करून झालेली आहे। मग त्या सगळ्या अशा एकत्र अशा परातीत मांडल्या ना, म्हणजे असं वाढायला पण सोपं जातं नंतर। तर मग मी इथं काय केलं, कापलेल्या बटाट्यांना मस्तपैकी मिरचीच्या मसाल्यामध्ये छानपैकी परतून घेतलं। रात्री भोपळा कापायचा राहिला होता, त्याच्यामुळे सासूबाई आता मस्तपैकी कापून घेत होत्या। पुरणाची डाळ पण कुकरला लावली होती, पण कॅमेरामॅनला काही समजत नव्हतं डाळ शिजली का नाही, मग त्यामुळे डाळ चेक केली, डाळ अजून शिजायची राहिली होती, मग परत एक शिट्टी लावली आणि डाळ शिजून घेतली। तर इथं विषय असा होता की 12च्या आत घास टाकायचा होता, त्याच्यामुळं स्वयंपाक आणि व्हिडिओ काढणं जरा अवघड जात होतं, म्हणून थोडा वेळ बंद केला व्हिडिओ। तर भाज्या तयार झाल्या होत्या, त्याच्यामुळे सासूबाई आणि कॅमेरामॅन कपडे धुवायच्या कामगिरीला लागला होता। मी इथं चपात्या आणि पोळ्या करत होते, भांडी पण बाहेर काढलेली होती। तर तुम्ही इथं पाहू शकता मस्तपैकी भाज्या तयार करून एका परातीत व्यवस्थित ठेवलेल्या आहेत। आणि आता ही काय म्हणतात थापी वडी आहे ना, तर शिव त्याला येल्लो काजू कतली म्हणत होती। तर चला आज काय काय बनवलं ते पाहूयात। आता ह्या भाज्या तर तुम्ही पाहिलेल्याच आहेत। तर घास टाकण्याचा नैवेद्य पण ऑलमोस्ट भरून झाला होता, तर वरण केलं इथं। आणि ही आहे आपली पोळ्याची आमटी, आमटी थोडीशी जास्त केली होती, बाकीचं काही वरण एवढं कोण खात नाही, त्याच्यामुळे आमटी थोडीशी जास्त केली। आणि ह्यावर्षी शेवयांना रामराम करून मस्तपैकी मी तांदळाची खीर बनवली। तर आता इथं चपात्या आणि पुरणपोळ्या करून झालेल्या, म्हणजे पूर्ण नव्हत्या केल्या, जेवढ्या लागेल तेवढ्या त्याप्रमाणे करू म्हणले। तर कढी पण तयार झालेली आहे आणि भात पण थोडासा घातला, म्हणून लागेल तसा घालता येईल। इथं गुळवणी होत होतं आणि कॅमेरामॅन आणि सासूबाई मस्तपैकी भांडी घासत होते। सगळं काम झालं आणि फायनली बाबांनी घास टाकून घेतला। तर मंडळी, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। परत भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये।